नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याचशा दिवसांपासून मला एक प्रश्न विचारला जात होता। इनफॅक्ट तो प्रश्न खूप महत्त्वाचा देखील आहे। प्रश्न असा आहे की मन शांत कसं होतं। आपल्याला हा प्रश्न साधा जरी वाटत असला ना, ॲक्च्युअल मध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि एव्हरीबडी इज फेसिंग दॅट प्रॉब्लेम। तर कसं असतं माहिती आहे का, जे अशांत मन असतं ना ते कधी ध्यान नाही करू शकत। ध्यान व्यक्ती तेव्हाच करू शकतो जेव्हा अशांत झालेल्या मनाबरोबरच तो त्या अशांततेच्या पाठीमागचं कारण शोधतो। सर्वात पहिल्यांदा समजून घ्या की मन काय आहे। मन हे शरीराप्रमाणेच आपल्याला प्रकृतीने दिलेली एक सुंदर भेट आहे। पण दुःखाची गोष्ट अशी की खूप कमी लोक ह्या गोष्टीचा लाभ घेतात। मन हे अगदी लहान मुलाप्रमाणे असतं, ज्याला योग्य ते शिक्षण देऊन लहान मुलाप्रमाणे घडवलं जाऊ शकतं। यथा कदाचित जर कुणाला जर मन शांत करायचं असेल, जर एखाद्याला वाटत असेल की आपल्याला शांत व्हायचंय, जर एकदम फ्री व्हायचं असेल, तर त्याला पहिल्यांदा मन समजून घ्यावं लागेल। आणि मनाला समजून घेण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट अशी की मनाला नको म्हणता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की मन काय म्हणतं हे आपल्याला कळालं पाहिजे। आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला मनाला बोलता आलं पाहिजे, त्याला ऑर्डर देता आलं पाहिजे। ज्याही व्यक्तीला ह्या 3 गोष्टी समजल्या ना, तो व्यक्ती मनाला कंट्रोल करू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा मनाचा उद्देश काय हे समजून घ्या। मनाचा उद्देश आहे माणसाला खुश ठेवणं। मनाला काय चांगलं काय वाईट हे माहीत नसतं। ते जिकडे त्याला सुख दिसतं ना तिकडं ते पळत असतं। त्यामुळे मन माणसाकडून हजारो चुका करून घेतं आणि माणसाला सुख मिळण्याऐवजी दुःखच मिळतं। त्यामुळे मनाला नको म्हणायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे। आणि नंतर अशी समस्या होते ना, जर आपण मनाला सारखं विरोध करायला गेलो ना, तर ते एक वेळेला जाऊन विद्रोह करायला लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची ताकद ही खूप मोठी असते, तिचा विद्रोह सहन करणं ही सोपी गोष्ट नसते। त्यामुळे मनाचं ऐकणं पण खूप महत्त्वाचं असतं। मन म्हणतं मला मित्रांसोबत फिरायला जायचंय, आपण मनाला म्हणायचं ठीक आहे, पण त्या अगोदर मी माझी सगळी कामं करून घेतो। मन म्हणतं की मला उद्या हे खायचंय ते खायचंय, आपण मनाला म्हणायचं ठीक आहे, पण उद्या आपण व्यायाम करू आणि मग नंतर त्या गोष्टी खाऊ। जसं आपण एखाद्या मुलाला छोट्या छोट्या गोष्टीचं लालच देऊन त्याला सवयी लावतो ना, तसंच मनाचं देखील असतं। मनाला पण असंच छोट्या छोट्या गोष्टींची लालच देऊन त्याला सवयी लावाव्या लागतात। पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, मन इतका हट्ट करतं ना, जसं एखादं लहान मूल त्याला एखादी गोष्ट पाहिजे असले ना, ते ऐकतच नाही, त्याला ती गोष्ट पाहिजेच असते। तसं मन सुद्धा कधी कधी करायला लागतं। पण त्यावेळेला मनाचं आपल्याला ऐकावं लागतं, त्याला समजून घ्यावं लागतं आणि त्यालाच चिंतन म्हणतात। आणि नंतर असा प्रश्न पडतो की ह्या गोष्टी केल्यानंतर आपलं मन खरोखरच स्थिर होईल का? तर नाही, कारण ह्या 3 गोष्टी फक्त एका गोष्टीवर टिकून आहेत, ती म्हणजे आपली पवित्रता। ज्या व्यक्तीचं मन जेवढं निर्मळ असेल, जेवढं पवित्र असेल ना, तेवढंच ते शांत राहतं। पण नंतर प्रश्न असा उठतो की ह्या मनाची निर्मलता कशी वाढवायची? त्याचं एकच उत्तर आहे, योग्य कर्म करून, योग्य आचरण करून। पण हे आपल्याला जमलं पाहिजे। कुठलाही व्यक्ती ज्याची समज किती का असना, पण त्याने जर ह्या 3 गोष्टी आत्मसात केल्या तर तो आपलं मन शांत ठेवू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, जर तो सतत आपल्या मनाचं ऐकत राहिला ना, तर त्याला बर्बाद होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत, कोणीच नाही वाचवू शकत। त्यामुळे त्याला मनाला विरोध कसं करायचा हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे। कारण कसं असतं माहिती आहे का, ज्याही गोष्टीत मनाला सुख दिसतं ना, मन तिथं जातं आणि कालांतराने त्या गोष्टीपासून पण ते उबायला लागतं। त्याला त्या गोष्टीतला इंटरेस्ट कमी होतो, त्याला त्या गोष्टीची ऊब निर्माण होते। त्यामुळे परत ते आणखी नवीन सुखाच्या शोधात पळत असतं। त्यामुळे मनाला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण मनाला समजून घेतो ना, मग ते हळूहळू कंट्रोल व्हायला लागतं। जसं की आपण एखाद्या गाडीचं एक्झाम्पल घेऊ शकतो। आपल्याला जोपर्यंत गाडीच्या बाबतीत माहिती होत नाही ना, तिचा क्लच कुठं असतो, एक्सलेटर कुठं असतो, ब्रेक कुठं असतं, टेरिंग कशी फिरवायची, गेअर कसा टाकायचा, तसंच मनाचं देखील असतं। जोपर्यंत आपल्याला आपलं मन कळत नाही ना, की आपल्या डोक्यात जे विचार येतात ते कुठून येतात, कशामुळे येतात, त्याच्या मागचं बेसिस काय आहे, जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील ना, मग आपलं मन नियंत्रित होऊ शकतं।
नाहीतर आपण किती जरी प्रयत्न केला, किती जरी मेडिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या ना, आपलं मन शांतच नाही होऊ शकत. मन शांत होण्यासाठी आपल्याला मन समजलं पाहिजे. जर मन समजलं तरच ते शांत होऊ शकतं. आणि जेव्हा मन शांत होतं त्यावेळेसच मग आपल्याला आयुष्याचा जो खरा आनंद आहे ना, ते मिळायला लागतो भरपूर. ज्यावेळेस आपलं मन स्थिर होतं ना, डोक्यात एकही विचार नसतो, आपल्याला सगळ्या ॲज इट इज गोष्टी दिसायला लागतात. आपण ह्या ब्रह्मांडासोबत, ह्या निसर्गासोबत एकरूप होतो. त्यामुळे ह्या गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.